भारतीय शेअर बाजारामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल मित्रांनो, सध्या IPOचं पेव फुटलेलं आहे. आणि आता मित्रांनो, ह्याच IPOच्या पेवमध्ये आणखीन एका कंपनीचा IPO आलेला आहे. तिचं नाव आहे ई-पॅक ड्युरेबल म्हणून. आता मित्रांनो बघा, ही कंपनी 640 करोड रुपये जे आहेत ते पैसे जमा करणार आहेत. आता म्हणजे हा जो काही IPO आहे तो मार्केटमध्ये आल्यानंतर. आणि मित्रांनो, याचे जवळजवळ 1,74,00,000 शेअर्स, तर हे इतके शेअर्स IPO बाजारात येणार आहेत. आता ही कंपनी मित्रांनो, तर ह्या कंपनीचा जो काही IPO आहे, तर या कंपनीचा IPO येणार आहे 19 जून 2024ला. म्हणजे तो IPO आलेला आहे कधी, शुक्रवारी आलेला आहे आणि 24 तारखेला क्लोज होते, म्हणजे बुधवारी क्लोज होते. आणि त्याची मित्रांनो जी काय आहे सगळी अलॉटमेंट वगैरे फायनल जी काही तारीख आहे ती फायनल कळेल आपल्याला 25 तारखेला. आणि हा आपल्या शेअर बाजारामध्ये शेअर्स लिस्टेड होईल 30 जानेवारीला, तर म्हणजे कधी, गुरुवारच्या दिवशी. आता ह्या शेअरची बँड प्राईस किती आहे मित्रांनो, 218 ते 230 रुपये. आणि इतर म्हणजे आपल्याला साधारणतः 230 रुपयाच्या रेटने आपल्याला हा IPO अप्लाय करावा लागेल. आणि 65 शेअर्स आपल्याला एका वेळेस IPO मध्ये आपल्याला अप्लाय करता येईल. म्हणजे 65 शेअरची एक लॉट साईज झाली ती. आणि याची किंमत होते 14,950 रुपये. आता मित्रांनो, एकंदरीत आता ह्या IPOचा डिटेल जर आपण बघितलं तर ह्या शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये असणार आहे. नंतर त्याची प्राइस बँड आपण सांगितली 218 ते 230 रुपये. 65 शेअरचा एक लॉट असेल आणि कंपनी 640 करोड रुपये याच्यातून जमा करणार आहे. आता आपण जर बघितलं मित्रांनो, तर या कंपनीमध्ये टोटल अँकर इन्व्हेस्टर जे काय आहे, मग त्यांच्याकडं एकंदरीत 30% शेअर्स असणार आहे. नंतर QIB शेअर्स 20% असणार आहे. नंतर HNI जे असतात म्हणजे मोठे गुंतवणूकदारांसाठी 15% शेअर्स असणार आहे. आणि परत 10 लाख रुपयापेक्षा कमी जर एखाद्याने जर घेतले शेअर्स तर त्यांच्यासाठी 10%, 10 लाखापेक्षा जास्त जर कोणी घेतले तर त्यासाठी 5%, आणि नंतर रिटेल इन्व्हेस्टरसाठी म्हणजे आपल्यासारख्यांसाठी 35% शेअर्स हे आपल्याला मित्रांनो याच्या IPO मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहेत. आता एकंदरीत जर आपण विचार केला तर मित्रांनो बघा, तर ही जी कंपनी आहे, तर ह्या कंपनीचं जर आपण मित्रांनो एकंदरीत सगळं कामकाज जर बघितलं तर मग ते कामकाज आपण थोडंसं पुढं बघूया. पण आता या कंपनीमध्ये प्रमोटर कोण आहेत? आता बघा, हे एकंदरीत ह्या कंपनीमध्ये प्रमोटर आहेत बजरंग बोथरा, लक्ष्मी बोथरा, संजय सिंघानिया, त्याच्यानंतर अजय सिंघानिया. तर हे असे प्रमोटर ह्या कंपनीमध्ये आहेत. आता ही कंपनी काम काय करते? आता ही कंपनी मित्रांनो बघा 2019ला तयार झालेली आहे. आणि ही कंपनी मित्रांनो आपल्या मॅन्युफॅक्चरमध्ये डिझायनिंगचं काम करते. आणि खास करून काम रूममध्ये जे काय आपल्या एअर कंडिशनर असतात ना, तर त्या एअर कंडिशनरचं डिझायनिंगचं काम जे आहे ते काम ही कंपनी करते. आणि नंतर त्याचबरोबरच मित्रांनो ही कंपनी जी आहे ना, तर ही कंपनी साधारणतः कंपोनेंट्ससाठी पण मॅन्युफॅक्चरिंगचं काम करते. त्यामध्ये मेटलचे पार्ट आले, इंजेक्शन मॉड्यूल जे असतात ते पार्ट बनवते. नंतर क्रॉस फ्लो फॅन्स असतात तर ते बनवते. तर मित्रांनो कंपनी जी आहे तर ही अशा बऱ्याच प्रकारची कामं करते. आणि एकंदरीत जर मित्रांनो आपण कंपनीचं जर साधारणतः बघितलं, फिनान्शियल बॅकग्राऊंड जर बघितलं तर बघा, 2021 साली कंपनीची टोटल असेट जे होते ते होते 520 करोड रुपयाचे. 2022ला हे जे एकंदरीत कंपनीचे असेट झालेले आहेत ते झाले 1076 करोडचे. नंतर 2023ला 31 मार्च हे झाले 1464 करोड रुपयाचे. आणि 30 सप्टेंबर 2023ला मित्रांनो असेटमध्ये जरा कमी आलेले आहे, ते झालेत 1071 करोड रुपयाचे. आपण जर समजा कंपनीचा रेव्हेन्यू जर बघितला तर बघा मित्रांनो, 31 मार्च 2021ला कंपनीचा रिव्ह्यू होता 739 करोड. 31 मार्च 2022ला 927 करोड रुपये. 31 मार्च 2023ला होता 1540 करोड रुपये. आणि 30 सप्टेंबर 2023ला होता 616 करोड रुपये. आता हे मित्रांनो बघा, आता इथे हे 1, 2, 3 हे पूर्ण वर्षाचे आहेत. आणि त्याच्यानंतर हा फक्त 6 महिन्याचा आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला तो मित्रांनो डिफरन्स दिसतोय. आता कंपनीचं मित्रांनो जर आपण विचार केला तर प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे पूर्ण टॅक्स वगैरे देऊन कंपनीकडे पैसे किती शिल्लक राहतात. आता बघा इथे हे मित्रांनो बघा 2000, इथे आपण जरा थोडं खाली घेऊ त्याला म्हणजे आपल्याला नीट लक्षात येईल. बघा 2021 मार्च 2021ला म्हणजे किती 7.80
म्हणजे 7,80,00,000 रुपयाचा कंपनीला प्रॉफिट झाला. 2022ला 17 करोड रुपयाचा प्रॉफिट झाला. त्याच्यानंतर 31 मार्च 2023ला 31 करोड आणि 31 करोड म्हणजे जवळ आपण म्हणूया 32 करोडच्या आसपास प्रॉफिट झाला. आणि त्याच्यानंतर हा 30 सप्टेंबर 2023ला 2,65,00,000 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. पण हा मित्रांनो 6 महिन्याचा आहे. तर कंपनीची नेटवर्थ किती आहे? कंपनीची नेटवर्थ आपण जर बघितली मित्रांनो, तर ही कंपनीची नेटवर्थ जी आहे तर ती बघू आपण. बघा इथे 2021ला होती, आपण जवळजवळ असं मानूया की ती 69 करोड रुपये. 2022ला 122 करोड रुपये, 2023ला 313 करोड रुपये आणि इथं आता ह्या 6 महिन्यामध्ये ती नेटवर्थ वाढून 478 करोड रुपये झालेले आहे. आता टोटल कंपनीनं जे आपण म्हणजे इथं बघा इथं दिलेले त्यांनी रिझर्व्ह अँड सरप्लस आणि इथे खाली दिलेले टोटल बॉरोइंग. तर म्हणजे कंपनीनं जे आहे तर म्हणजे पैसे टोटल बॉरो किती केलेले आहेत. तर म्हणजे हे बॉरो म्हणजे मार्केटमधनं उचललेले पैसे आहेत. बघा इथं हे 2021ला 238 करोड, 383 करोड, 492 करोड, 369 करोड आत्तापर्यंत कंपनीवरती आपण असं काय म्हणायला हरकत नाही, कंपनीवरती तेवढं कर्ज असेल. आता मित्रांनो बघा, आता जर एकंदरीत आपल्याला जर सगळा जर समजा विचार केला तर आता इथे आपल्याला हा मित्रांनो IPO आहे, तो IPO आपल्याला अप्लाय करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. आता एकंदरीत मित्रांनो बघा, जर सगळा विचार जर आपण केला तर कंपनी बघा, ही कंपनी आहे म्हणजे सेकंड लार्जेस्ट कंपनी आहे आपले जे काय म्हणतो आपण हे RAC आणि OMD प्रोडक्ट्स बनवण्यामध्ये. तर ही कंपनी सेकंड लार्जेस्ट कंपनी आहे. त्याच्यानंतर आणखीन जर आपण कंपनीचा जर समजा विचार जर केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्स होल्डिंग वगैरे जी आहे ती आपण म्हणूया बऱ्यापैकी आहे. आणि त्याच्यानंतर कंपनी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉफिटमध्ये आहे. आणि कंपनीचा जो काही रेव्हेन्यू आहे तर तो रेव्हेन्यू दिवसेंदिवस मित्रांनो वाढत जातोय. बघा आता इथे आपण बघितलाय हा वर्षभराचा 740 करोड आहे. हा परत त्याच्या पुढच्या वर्षीचा 927 करोड आहे. त्याच्या पुढच्या वर्षीचा 1540 करोड आहे. आणि इथे हा जो आपल्याला दिसतोय तो फक्त 6 महिन्याचा आहे, तो 616 करोड आहे. आणि तर अशा प्रकारे मित्रांनो बघा, ही जी कंपनी आहे तर कंपनीचं जे काय म्हणजे IPO आहे तर हा IPO आपण भरला काही हरकत नाही. आपल्याला त्यामध्ये साधारणतः मित्रांनो 15 ते 20% गेन हे आपल्याला IPOमध्ये मित्रांनो नक्कीच भेटतील. म्हणजे 218 230 आहे आणि तर हा 275च्या आसपास मित्रांनो हा IPO जर म्हणजे आपण असं म्हणूया तर हा IPO लिस्टेड व्हायला पाहिजे. तेव्हा मित्रांनो बघा, तर म्हणजे हा जो काही IPO आहे तर तो IPO आपण मित्रांनो आपण नक्की भरा. आणि तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या म्हणजे घरातल्या काही लोकांच्या नावावरती जर समजा IPO भरला तर तुम्हाला त्याच्यामध्ये लागण्याची शक्यता असेल. आणि त्या मित्रांनो बघा, हे याच्या IPO संदर्भात म्हणजे आपल्या इपॅक्ट ड्युरेबलच्या कंपनीच्या IPOच्या संदर्भामध्ये मी माझं मत मांडलेलं आहे. आपल्याला जर माहिती चांगली वाटली असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.